नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी अळूची कुरकुरीत अशी वडी बनवत आहे बघा। तर इथे आपण ही अळूची पानं घेतली आहेत आणि ती 1-2 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आणि मी परत अशी ही पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहे। आता याला लावण्यासाठी आपण जे बॅटर बनवणार आहोत ते तयार करूयात आधी। तर या भांड्यामध्ये आपण बेसन पीठ घेणार आहोत। साधारण 1 वाटी छोट्या वाटीने। यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत। तांदळाचं पीठ नक्की टाका, यामुळे वडी खुसखुशीत होते। बारीक चिरलेला थोडासा कोथिंबीर सुद्धा टाकायचा आहे। पांढरे तीळ टाकते। दोन चम्मच एवढे हळद, लाल मिरची पावडर टाकते थोडीशी, म्हणजे साधारण पाव चम्मच एवढी टाकते। धनेपूड पाव चम्मच, जिऱ्याची पूड टाकायची आहे पाव चम्मचलाही थोडीशी कमी, चवीनुसार मीठ। आता इथे लसूण हिरव्या मिरचीची भरड आपण मिक्सरच्या या भांड्यामध्ये तयार करून घेणार आहोत। साधारण 2 हिरवी मिरची, 7-8 लसूण पाकळ्या घेते आणि कोथिंबीरीची देठ आहे ती टाकते, म्हणजे बारीक होतील या मिश्रणामध्ये। तर आता हे असं पाणी न टाकता जाडसर याची भरड करून घेते। आता ही मिरची आणि लसूणची भरड सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची। आता यात चिंचेचा कोळ, म्हणजे ही मी चटणी बनवूनच ठेवलेली आहे बघा, चिंच आणि गुळाची। तुमच्याकडे चटणी नसेल तर तुम्ही काय करायचं, गूळ टाकायचा आणि चिंचेचा कोळ टाकायचा। कधी कधी घशामध्ये ना ही अळूची पानं खाल्ल्याच्या नंतर अशी खवखव होते, खाज येते, त्यामुळे हे चिंच गूळ टाकायचं आहे। आता यात थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्टसर याचं बॅटर तयार करून घेणार आहोत। आता आपण हे बॅटर तयार करून घेतलं आहे बघा, अशा पद्धतीचं, म्हणजे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ सुद्धा नाही, छान या पानांना असं लागलं पाहिजे। आता इथे ताट घेतलं आहे मी आणि हे अळूचं एक पान या ताटामध्ये ठेवते आणि हे बॅटर असं यावरती पसरवून घ्यायचं आणि हाताने छान लावून घ्यायचं आहे। असं पूर्ण पानाला हे व्यवस्थित लागलं पाहिजे बघा सगळीकडे, अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। आता इकडनं पान ठेवायचं, म्हणजे एक इकडनं आणि एक इकडनं, असं करत करत आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं पानांना। साधारण 5-6 पानं एकावर एक ठेवून घ्यायचे आणि छान रोल तयार करून घ्यायचा, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्तही पानं ठेवू शकता। आता इथे 5-6 पानं ठेवून झाली आहेत। आता ह्याचा आपण रोल करून घेणार आहोत बघा। असा घट्ट रोल आपल्याला बनवायचा आहे। हे असे दुमडायचे आणि असा करत करत आपल्याला हा रोल छानपैकी बनवून घ्यायचा। घट्ट बनवला तर वड्या छान होतात याच्या, म्हणजे कापायला पण आपल्याला सोपं जातं आणि छान असे लेयर येतात याला।
त्यामुळे बघा असा हा रोल बनवून घ्यायचा. आता हे बाकीचे जे पानं राहिले आहेत त्याचासुद्धा अशाच पद्धतीने रोल बनवून घेते आणि मग वाफवायला ठेवते. तर आता ह्या वड्या आपण याच्यावरती ठेवून दिल्या आहेत, म्हणजे त्याचे रोल आणि वरून झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं मस्त अशा ह्या वाफवून घेणार आहोत आपण. तर आता इथे बघा आपण 12 ते 15 मिनटं हे रोल शिजवून घेतले आहेत, वाफवून घेतले आहेत आणि ते छान शिजले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता गॅस करायचा आहे बंद आणि हे रोल थंड करून घ्यायचे. नंतर याच्या वड्या करून आपण तळणार आहोत. तर एक 10 ते 15 मिनटं हे रोल मी खाली साईडला काढून थंड करून घेते. आता ह्या बऱ्यापैकी रोल जे आहेत ते थंड झाले आहेत. आपण हे या वेगळ्या ताटामध्ये किंवा अशा पाटावरती काढून घेऊ आणि आता तेलही गरम करायला ठेवलं आहे. हे रोल थंड झाल्याच्या नंतरच कट करायच्या वड्या, म्हणजे छान अशा वड्या कट होतात. गरम गरम जर वड्या कट केल्या तर त्या व्यवस्थित कट होणार नाहीत बघा. आता तुम्हाला किती म्हणजे लहान मोठ्या किंवा जाड पातळ अशा वड्या बनवायच्या आहेत तशा तुम्ही कट करू शकता. इथे बघा किती छान असे लेयर दिसत आहेत. तर अशा ह्या आपण कट करून घेऊ आणि मग तळायला घेऊ. तेलही गरम होत आहे. आता ह्या संपूर्ण वड्या मी कट करून घेतल्या आहेत बघा. तेलही छान कडकडीत असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण ह्या वड्या एक एक करून सोडणार आहोत. छान खमंग होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी कुरकुरीत आणि खमंग होईस्तोवर आपल्याला तळून घ्यायच्या. छान तळून तयार आहेत बघा. आपण ह्या काढून घेऊ. मस्त अशा कलर आलेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत. लेयर तुम्ही इथे पाहू शकता, खूप सुंदर असे दिसत आहेत आणि खायला तेवढ्याच भन्नाट लागणार आहेत. तर बघा ह्या अशा खमंग कुरकुरीत अळूवडी तयार झाली आहे. कशी झाली कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह. तर बघा मधातनं लाईट गेली होती तर त्यामुळे तुम्हाला ह्या वड्या छान अशा दिसल्या नसतील. इथे तुम्ही पाहू शकता कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार झाल्या आहेत आणि खायला खूप छान लागतील. नक्की करून पहा. कशा झाल्या मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा छानशा झटपट रेसिपीसह.